राम राम मंडळी. 5-6 वनस्पतीचा पाला तर एकत्र करून आपल्याला पवनला आंघोळ घालायची आहे. शेवग्याच्या पाल्यात डिहायड्रेट जास्त प्रमाणात असते. सीताफळाच्या पाल्यात कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असते. शरीरातील कणकणी ही कणसाचा पाला घालवते. वनस्पतीचा बाप सगळ्यात प्रभावशाली औषध लिंब. अशा सर्व प्रकारच्या वनस्पतीचे मिश्रण करून आपण सीताफळीचा पाला घेतला सर्वप्रथम आपण तोडून, आणि मग नंतर कणसाचा पाला तोडला आणि हे सगळं पालं एकत्र करून मिक्स करून आपण ह्याचा काढा बनवू. शेवग्याचा पण पाला महत्वाचा आहे. हे डिहायडर. मग आपण मंजुळा तोडून घेतल्या आणि तुळशीचा पाला थोडा घेतला, थोडा लिंबाचा पाला. आता मग चांगलंच मिश्रण करून पवनला ह्याची गरम पाण्यात उकळून आंघोळ घालायची. त्यात 4-5 प्रकारच्या वनस्पती, आणि ह्या वनस्पती आता आपण पाण्यात टाकणार आणि पवनला ह्यानी गरम पाण्याने आंघोळ घालणार. ह्याचं रिक्वायरी म्हणजे याने काय होतं, खोडांच्या छातीत निमोनिया असतो का नाही, किंवा कुठला अजून शरीराची रिकव्हरी होते. त्यामुळे या पाल्याने का नाही आपण पण आंघोळ करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं मीठ टाकायचं पाण्यात. अरे पाण्याचा मिलाप झालाय, पाण्यात मिसळी पाऱ्याचा रस. सर्व प्रकारचा पाला काढून आता आपण हे पाणी पवनला आंघोळीला घेऊ आणि पवनला पण घालायचे, कारण मला पण बरं नाही. त्यामुळे मी पहिला आंघोळ करतो आणि मग पवनला पाणी आता अजून ओततो आणि घालतो पवनला पण आंघोळ. काढा झालाय, काढा या प्यायला. अशा प्रकारे आपण पवनला सोडला ना, चाललो त्याला शिडात घेऊन चांगला धुवून त्याला आंघोळ घालतो. अशा प्रकार कसला रंग आलाय बघा पाण्याला. अशा प्रकारचं पाणी. अजून एक टोप भरून ठेवतो, एका टोपवर तर लय पण पाणी गरम. अशा प्रकारे पवनचं आपण सगळं अंग पाण्याने शिकून काढलं आणि त्याला आता बाहेर बांधायचं.
कमी मामा जाऊ कमी हम्म